तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा रामेश्वरमचा प्लॅन करताय तर ही रील नक्की सेव्ह करा. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरून प्रवास करणार असाल तर दररोज सोमवार ते शुक्रवार नागरकोइल एक्सप्रेस अवेलेबल आहे. मी कल्याणवरून रामेश्वरम हा प्रवास ट्रेन नंबर 16-351 नागरकोइल एक्सप्रेसने केला, ज्याचे मला स्लीपरचे तिकीट 690 रुपये पडले. हे सुंदर व्ह्यू बघत मदुराई रेल्वे स्टेशनला पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता 28 तासाच्या प्रवासानंतर कल्याणवरून आपण मदुराईपर्यंत प्रवास केला आणि हा प्रवास झाल्यानंतर आपण मदुराईवरून रामेश्वरसाठी निघालो. सकाळी 6 वाजता ट्रेन असल्या कारणाने आपण आता बसची चौकशी करून आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. आणि त्यानंतर मदुराई रेल्वे स्टेशन टू MGR बस स्टँड असा रिक्षाचा प्रवास करून आम्ही MGR बस स्टँडला पोहोचलो. MGR बस स्टँडवरून रामेश्वरमसाठी 20-20 मिनिटांनी बसेस अवेलेबल आहेत. MGR टू रामेश्वरम प्रवासाचे तिकीट 140 रुपये आणि 3 ते 4 तासात तुम्ही रामेश्वरम बस स्टँडला पोहोचता. आता आपण मदुराईवरून रामेश्वरला पोहोचले. आता 6:30 वाजलेत, तर आपण इथून पुढे रामेश्वर मंदिराकडे जाऊन फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून आपण मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर यापुढे आपण दर्शन कसे केले आणि याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी भेटूया भाग 2 मध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागात.